यांच्या जीवन संघर्षाची गाथा। त्याच्यानंतर त्याला जोडून महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनावर चळवळीवर प्रभाव होता का आणि त्यांच्या आंदोलनातील समान दुवे याचं एक आकलन। खरं पाहता तुमचं स्वागत करायला पाहिजे, तुमचं अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। हे प्रबोधन होणं का गरजेचं आहे? समाजामध्ये जाणीव निर्माण करायची असेल, समाजामध्ये चेतना निर्माण करायची असेल तर हे असे छोटे छोटे का कार्यक्रम होईना केले गेले पाहिजेत। तर या विषयावर बोलताना आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरुवात करूया। तुम्ही बरेचसे लोक शाळेत गेलेला असाल, शाळेत शिकला असाल, त्याची काही रिव्हिजन होईल। नव्याने मी काही सगळंच नव्याने सांगेल किंवा खूप संशोधक वगैरे आहे अशातला काही भाग नाही। तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील, मला काही गोष्टी माहिती असतील, त्या रिव्हिजन होतील, त्याची पुनरावृत्ती होईल। आज 15-16 वर्षाचा मुलगा हा ऍडिक्ट झालेला आहे मोबाईलचा, त्याला मोबाईल शिवाय करमत नाही सर। म्हणजे अगदी लहान 1 वर्ष 2 वर्षापासून तर 15 वर्ष आणि नंतर जे काही वय आहे कॉलेजचं, तर 15व्या-16व्या वर्षी एका तरुणाला स्वराज्याचं स्वप्न पडतं। तरुणाला स्वराज्याचं स्वप्न पडतं। त्याचे वडील शहाजीराजे हे आदिलशहाकडे चाकरी करत असतात, नोकरी करत असतात। त्यांना काही होतं म्हणून पुण्याच्या आजूबाजूचा जुन्नर वगैरे जो परिसर आहे, शिवनेरी किल्ला आहे, त्याचं जहागीरदारी मिळालेली असते। त्या तरुणाला स्वराज्याचं स्वप्न पडतं आणि स्वप्न पडताना आजूबाजूला तुम्ही जर आठवा काय परिस्थिती आहे आजूबाजूला, त्यांच्या बाजूला औरंगाबाद आणि हैदराबादला निजामशाही आहे। आम्ही औरंगाबादचेच आहोत, मूळचे मराठवाड्याची लोक। औरंगाबाद हैदराबादला निजामशाही आहे, खाली आलं गोवळकोंड्याला कुतुबशाही आहे, त्याच्या खाली थोडंसं सरकलात कर्नाटकला विजापूरची आदिलशाही आहे, तिकडून कर्नाटकहून गोव्याला गेला तिथे पोर्तुगीज आहेत, गोव्यावरून मुंबईला आला तिथे इंग्रज आहेत, मुंबईहून थोडं पुढे सरकला तर वरच्या पट्ट्यात गुजरातचा काही भाग, एमपीचा काही भाग आणि राजस्थान इथे राजपूत राज्य आहे। आणि या सगळ्यांच्या मधोमध शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करायचं आहे। सोपं काम आहे का? निश्चित सोपं काम नाही। त्यांनी कसं केलं, काय केलं, तुम्ही बऱ्याचशा मालिकामधून अभंगामधून सगळं ऐकलं असेल, पण त्यांनी काम केल्यानंतर, स्वराज्य उभं केल्यानंतर काय इम्प्लिमेंट केलं, काय अंमलबजावणी केली, जास्त महत्वाचं आहे। 15-16 वर्षी ते शपथ घेतात, पहिला रोहिडेश्वरला किल्ला काबीज करतात, मग तोरणा असं सगळं थोडं थोडं करत 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 जेव्हाची जावळी आहे, जावळीला मोरे लोकांचं राज्य असतं। हे मोरे लोक स्वतःला चंद्रगुप्त मौर्यांचे वंशज समजत असतात, पण ते चाकरी पुन्हा दिल्लीला औरंगजेबाचे वडील त्याची करत असतात। आणि हे मोरे सहजासहजी शिवाजीराजांना स्थान देत नाहीत किंवा महत्व देत नाहीत। आणि म्हणून जेव्हा जावळीचे मोरे कापून काढतात शिवाजी महाराज, तेव्हा खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण होतं। आणि हे निर्माण झाल्यावर काय होतं, हे निर्माण झाल्यावर काही फरमान सुटतात, काही आदेश निघतात, काही आज्ञा निघतात, काही राजपत्र निघतात। त्यातलं पहिलं राजपत्र असं सांगता येईल, काय सांगता येईल, आज तुम्ही रोज थोडंसं लहान मुलांची गडबड आहे, थोडं शांततेचं सहकार्य करा। आवाज येतो पाठीपर्यंत मित्रा? पहिलं फरमान काय असेल? आज तुम्ही जर रोजचे पेपर तपासले तर खून, बलात्कार, पोक्सो ह्या सगळ्या घटना घडत असतात। अशीच एक घटना पुण्याच्या लांजा गावात पाटलाच्या वतीने घडलेली असते। पाटील हा जरी चाकर असला स्वराज्यातला शिवाजी महाराजांचा, तरी सुद्धा त्या पाटलाने गुन्हा केला असतो। तो गुन्हा मात्र लवकर समजत नाही, उमजत नाही, पण थोडीशी कुजबूज झपक्या आवाजात ही बातमी शिवाजी राजापर्यंत जाते आणि असं कळतं की एका पाटलाने एका बहिणीची, एका आईची आबरू लुटलेली आहे। आणि हे कळताच
त्या पाटलाला बांधून आणलं जातं. बांधून आणल्यानंतर ते कोर्ट कचेरी ट्रायल वगैरे, वकील साहेब ट्रायल वगैरे काय होत नाही. तात्काळ निर्णय, त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तात्काळ कापले जातात. तिथल्या तिथंच न्याय. हा संदेश शिवाजी महाराज देतात की महिलांवरती माई भगिनीवर जर तुम्ही वाकडी नजर ठेवाल तर अशा प्रकारे तुम्हाला शिक्षा दिली जाईल. आज ते शक्य आहे का? आज तर आता वकील सर इथं आहेत, बलात्कार करून पोक्सो करून सुद्धा बरेचसे लोक पुरावे सुटतात. केलेलं असतं सगळं, पण पुरावे ते सवय पुरावे सुटून जातात. असो, असे प्रमाण निघतात. एक दुसरं उदाहरण देईल. त्यांच्या अगोदरचे जे काही राजे होते किंवा संस्थानिक होते, त्यांची जे काही गौरव होती, त्यांचं जे काही कामकाज होतं, तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची नासधूस व्हायची. उभ्या पिकातून घोडे, उंट, जे काही त्यांचे काही साधनं असतील, बैलगाड्या, ते त्याच्यातून वाट काढत जायचं उभ्या पिकातून. राजे सांगतात की असं होणार नाही, याची दक्षता घ्या. उभ्या पिकातून तुम्ही घोडे, बैल, गाड्या, उंट घेऊन जायचं नाही. गेलात तर मग कोणाचाही मुलायजा केला जाणार नाही. आणि मग अचानक जे घोडे, गाड्या घेऊन जे उभ्या पिकातून जाणारे लोक होते, त्यांच्या पूर्वीचे, त्यांच्या समकालीन, ते अचानक वाटेने जातात. आणि तेव्हा शेतकरी बघतात की हा बदल झालेला आहे. आणि हा बदल कोणामुळे झालाय हे कळतं, ते शिवाजी राजामुळे बदल झालाय. आणि मग शिवाजी राजांची जयंती आज कितवी आहे? मला वाटतं 2027 त्यांची 400वी जयंती होईल. आजही माणसाच्या नसानसात रक्तात शिवाजी महाराज आहे. माणसं विसरायला तयार नाहीयेत. हे सर, मात्र सर, महाराष्ट्राचा आराध्य दैवत नाही शिवाजी महाराज, जागतिक आहे. त्याच्यावर मी येणार आहे समान दुव्यावर. असे फरमान आहेत त्यांचे. रयतवारी काय आहे? रयत शब्द तिथून आलेला आहे. त्यांच्या पूर्वी त्यांच्या समकालीन जमीन धारणा पद्धत होती. म्हणजे जहागीरदार, वतनदार यांच्याकडे जमीन दिल्या होत्या. तुम्ही त्या कसा आणि त्याच्या बदल्यात जो काही टॅक्स आहे, जो काही शेतसार आहे, तो राजाकडे सुपूर्द करा. शिवाजी महाराज म्हणाले असं होणार नाही. काय होईल? रयतवारी. ज्याला जेवढी जमीन कसता येईल तेवढी त्यांना दिली जाईल. जहागीरदाराच्या मार्फत, वतनदाराच्या मार्फत शेती कसली जाणार नाही. ही जमीन डायरेक्ट शेतकऱ्याला दिली जाईल. आता उलटा कार्यक्रम आहे, शेतकऱ्याकडून जमिनी काढण्याचा कार्यक्रम आहे. कारण तुम्ही पनवेलच्या थोडे जवळ आहात, त्यामुळे तिथे नवी मुंबई, सगळे तिसरी नवी मुंबई चाललाय सगळा कार्यक्रम. असो, याच्यानंतर एक मुद्दा सांगेन आणि पुढे जाईल. रात्रीच्या वेळी जर मुक्काम पडला, शिवाजी महाराजांचे सैन्य कुठे युद्धभूमीवर आहे, कुठे काही कामानिमित्त आहे, रात्रीचा मुक्काम जर पडला, जर तुम्ही दिवे लावत असाल तर ते जे काही दिवे आहेत ते बंद करायचे. सर, जे काही ज्योती पेटवलेली तुम्ही कापसाची, ती पेटवून झोपायचं. का? तुम्ही झोपल्यानंतर जर एखाद्या उंदराने ती वाट पळवली आणि ती एखाद्या शेतकऱ्याच्या गंजीला लागली, गंजी म्हणजे पेंड्या ज्या असतात, कडबा जो असतो, जो चारा असतो, किंवा उभ्या पिकात, सुकलेल्या पिकात जर लागली, त्या शेतकऱ्यांचा पूर्ण वर्षाचे आयुष्य, मेहनत वाया जाईल. एवढी खातरजमा, एवढं प्रेम शिवाजी राजांनी रयतेवर केलेलं आहे. म्हणून रयत आजही शिवाजी राजांना विसरायला तयार नाही. असे अनेक फरमान सांगता येतील, पण आपल्याला वेळेचं थोडं बंधन आहे. म्हणून आपण फास्टली, एकदम थोडं स्पीडली पुढे जाऊया. शिवाजी राजांचा राज्याभिषेक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दोनदा झालेला आहे. तो कसा झाला, गागा भट्टाला कसं आणलं, तो सगळा तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असेल. त्याच्या खोलात जाण्याचा काही कार्यक्रम नाही. पण शिवाजी राजांच्या अवघ्या 50व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जे काही स्वराज्याचं सुराज्य किंवा अख्खेपार झेंडे त्यांच्या हयातीतच लागले असते, म्हणजे दिल्लीपर्यंत स्वतःच पोहोचले असते. पण त्यांच्या नंतर त्यांच्या सरदारांनी ते काम केलेलं आहे. त्याचं एक उदाहरण दिलं आणि पुढे महात्मा फुलेंकडे येईल. त्याचं उदाहरण असं की जरी 80ला शिवाजीराजांचं निधन झालं, 1680ला, जो औरंगजेब स्वप्न बघत होता की मी शिवाजी राजांचं राज्य गिळंकृत करील, त्या औरंगजेबाला इथे आल्यानंतर सुद्धा 27 वर्ष काबाड कष्ट केले, खूप मेहनत घेतली, खूप लोकांना त्यांनी मारलं, झोडलं, आपलंसं केलं, आमिष दाखवलं, तरी सुद्धा
1680 ते 1707 या 27 वर्षामध्ये शिवाजीराजांनी तयार केलेले जे मावळे आहेत त्याच्यामध्ये दोन प्रामुख्याने नाव आहेत, संताजी घोरपडे, तानाजी जाधव. ह्या लोकांनी औरंगजेबाला इथं डाळ शिजू दिली नाही आणि इथेच आपल्या मराठवाड्याच्या भूमीतच त्याचं औरंगजेबाचं सुद्धा निधन झालेलं आहे. खुलताबादला त्याची कबर आहे. या अशा प्रकारे शिवाजीराजांनी काय दिलेलं आहे, आम्हाला वारसा दिलेला आहे. त्या शिवाजी राजांचं पुढचं जे काही कार्यक्रम आहे आधुनिक भारतामध्ये ते महात्मा फुलेने पुढे आणलेलं आहे. कसं पुढे आणलेलं आहे? महात्मा फुले त्यावेळेचे आमच्यातले सगळ्यात शूद्रांमधले शिक्षित माणूस. त्यांच्या वडिलांनी शाळेतून काढून टाकलं काही लोकांचं ऐकून, तरी सुद्धा ते शिकले. मिशनरी इंग्रजी शाळेत शिकले आणि 1847 ची घटना आहे. काय घटना आहे? महात्मा फुले वरातीत चाललेले आहेत. त्यांचा मित्र एक ब्राह्मण. वरातीत जाताना ते सुटाफुटात आहेत, शिकलेले आहेत, प्रतिष्ठित आहेत. त्या दरम्यानच्या जो काही पेशवाईच्या काही राजे होते त्या पेशवाईच्या राज्यकारभार सगळी जी काही फुलं लागायची सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची सगळी फुलं स्वतः महात्मा फुले हे ऑर्डर घेऊन त्यांना पुरवत असत. 1000 एकर शेती, त्याच्यामध्ये त्यांचं आडनाव फुले त्याच्यामुळेच पडलेलं आहे. त्यांचं मूळ नाव गोरे आडनाव. ते मूळचे साताऱ्याचे. त्यांच्या वडिलांनी एका ब्राह्मण खोताचा खून केला आणि ते साताऱ्याहून पुण्याला आले आणि तिथे स्थायिक झालेले. त्यांचं मूळ आडनाव गोरे. फुल्यांचा व्यवसाय करता करता त्यांचं आडनाव फुले झालं. तर मी सांगत होतो हा प्रसंग की वरातीमध्ये शिकलेले असताना प्रतिष्ठित असताना ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केला. काय अपमान केला? की तू शूद्र आहेस आणि तू शूद्र असल्यामुळे तुला ब्राह्मणांच्या वरातीतून चालता येणार नाही. ते त्याच्या मित्राला सांगतात की इथे काही तुझ्या लग्नामध्ये व्यत्यय येता कामा नये. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मला पटलेलं आहे आणि मी निघून जातो. ते निघून जाताना विचार करता करता मुळा नदीच्या काठाशी जातात आणि तिथे त्यांना काही महार मंडळी बसलेली दिसतात. हा पाटील नावाचा एक त्यावेळेचा लेखक आहे, त्यांनी हा किस्सा लिहून ठेवलेला आहे. आणि फुले त्यांच्याकडे जेव्हा जातात तिथे ते बसलेले असतात, आणवानी पाय, कपडे नाही अंगात, आणि तिथे हे हिरमुसल्या चेहऱ्याने रडलेल्या चेहऱ्याने जातात. तर ते विचारतात का रडतोय, तू तर एवढा धष्टपुष्ट तरुण दिसतोय. 18-19 वय आहे तेव्हा त्यांचं, फुल्यांचं सुद्धा. आणि मग म्हणतात तू का रडतोय? मग ते फुले किस्सा सांगतात त्यांच्यासोबत घडलेला. ते म्हणतात माझा अपमान झालेला आहे. आणि मग जी तिथे मंडळी उपस्थित आहे ते विचारतात अपमान म्हणजे काय? ती लोक म्हणतात अपमान म्हणजे काय? आणि मग त्यांना कळतं यांना जर अपमान झालेला कळत नसेल आणि मी शिक्षित असून माझा अपमान होत असेल, यांची जाणीव समाजाला नसेल तर किती काम करायला पाहिजे. आणि ते तेव्हा कामाला लागतात. कामाला लागल्यानंतर पहिले काय काम करतात? त्यांचं एक सूत्र आहे काम करण्याचं. तुम्ही सगळ्यांनी ते स्लोगन, तो डायलॉग ऐकलेला असेल. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त म्हणजे पैसा, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. आता मग एवढं सगळं अनर्थ, एवढं सगळं आमची अधोगती जर अविद्येने म्हणजे शिक्षण नसल्यामुळे आणि शिक्षण नसल्यामुळे शहाणपणा न आल्यामुळे झाली असेल तर आपल्याला शिक्षणावर काम करायला पाहिजे. आता शिक्षणावर काम करायचं आहे. हा प्रसंग ते त्यांच्या वडिलांना सांगतात. त्याचे वडील ऐकून घेतात आणि मग सांगतात तुझा अपमान झाला, हे वाईट झालं ज्योतिराव, पण तू जिवंत आलास हे पण मोठी गोष्ट आहे. नाहीतर इथे त्या पुण्याच्या जवळच पर्वती पायथा आहे. ते सांगते त्यांचे वडील सांगतात की ही जी लोक आहेत ना, ही धड शिर वेगळं करतात आणि जे शिर वेगळं होतं त्या शिराला त्या चेंडू समजून खेळतात पर्वतीच्या पायथ्याशी. तू जिवंत आलास ही मोठी गोष्ट आहे. आणि मग फुले कामाला लागतात. पहिली शाळा मुलींची काढतात. आम्हाला ह्या प्रश्न पडत नाही की पहिली शाळा मुलींची का, शूद्रांची नाही, शूद्रातील महिलांची नाही, अस्पृश्यांची नाही. पहिली शाळा ही मुलींची काढतात. पण त्यात 8 ज्या विद्यार्थिनी आहेत त्यापैकी 7 ब्राह्मण मुली आहेत. का मुलींची शाळा?
कारण ते या निष्कर्षाला येतात की गुलाम आईच्या पोटी गुलाम मुलगी जन्माला येते. कारण तुम्ही बघा, शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले किंवा बाबासाहेब, महिलांच्या वरती एवढे कायदे आहेत. कारण ह्याचा सूत्र एकच आहे की गुलाम आईच्या पोटी गुलाम मुलगी जन्माला येते. आणि मग तुम्ही ते आता बघितलं असेल प्रसंग मालिकातून सगळं आहे. सावित्रीबाई फुले ते तयार करतात. कसं तयार करतात? सावित्रीबाई फुलेंना चर्चा करता ते रानात घेऊन जातात. तिथं कणसाची झाड असतं. सावित्रीबाईला सांगतात की आता आपल्याला असं करायचंय, मग काय करायला पाहिजे? ही व्यवस्था अशी आहे, चातुर्वर्ण्य आहे, मनुस्मृती आहे, या त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग सांगतात की सावित्रीबाईला हे कणसाचं जे काय कणीस आहे ते घेऊन ये. आणि कणीस सावित्रीबाई आणते. आणि मग ज्योतिबा त्यांना प्रश्न विचारतात सावित्रीबाईंना की हे सांग मला, आता हे कणीस तू आणले, याच्यामध्ये श्रेष्ठ दाना कोणता आहे? हजारो दाणे असतील त्या कणसाला. आता सावित्रीबाईंना काय माहितीच नाही यांच्या मनात काय आहे, यांच्या डोक्यात काय आहे. मग त्याचा जो एखादा टपोरा दाना दिसतो चांगला, तो तिला हा दाना श्रेष्ठ आहे. ज्योतिबा म्हणतात नाही, हे जे काय मग झाड आले, हे कणीस आले, नंतर हजारो दाणे आले, पण हे येण्यापूर्वी जो एक दाना ज्याने मातीत काढून घेतलाय आणि त्याच्यानंतर अंकुर आले, तो दाना श्रेष्ठ आहे. याचा अर्थ काय, याचा तात्पर्य काय की आपल्याला सुद्धा ही व्यवस्था बदलायची आहे. तर आपल्याला सुद्धा जमीन गाडून घ्यावं लागेल, या प्रकारचं काम करावं लागेल. आणि ते कामाला लागतात, मुलींची शाळा करतात. नंतरचा सगळा इतिहास बऱ्याच लोकांना बऱ्याचशा गोष्टीतून माहिती आहे, पण त्यातले थोडे जे काही मुद्दे आहेत ते सांगणं गरजेचं आहे. हे काम करता पहिला शिवाजीचा पोवाडा असतात. त्यांचा पहिला पोवाडा आहे. काय म्हणतात पोवाड्यात? देशामध्ये पहिला पोवाडा जर लिहिला असेल शिवाजी महाराजांवरती तर तो महात्मा फुले लिहिलेला आहे. लिहिताना काय मेसेज देतात, काय सांगतात? कुळवाडी भूषण पवडा गातो भोसल्याचा, छत्रपती शिवाजीचा, लंगोटास देई जाणवी पोशिंदा कुंड्यांचा, काळ असा तो यवनांचा. छत्रपती शिवरायांना ते कुणबी म्हणजे जे काही शेती संबंधित आमच्या जे काही तत्सम जाती आहेत ते शिवाजी महाराज. आज मराठा याच्यावर खूप राजकारण किंवा समाजकारण चालू आहे, हा वेगळा भाग आहे. हा पोवाडा ते लिहितात जून 1869 ला. आणि त्याच्यानंतर मग त्यांचं खूप सारं साहित्य आहे. गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे, ब्राह्मणांचं कसब आहे, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक आहे, खूप मोठं साहित्य आहे. ते शासनाने सगळं प्रकाशित केलेलं आहे. याच्यामध्ये फक्त एक खूप महत्वाचं सांगायला पाहिजे. गुलामगिरी हा जो ग्रंथ लिहिला की गुलाम का होता आम्ही, बाबासाहेबांजवळ सगळा डायलॉग माहित असेल ना की गुलामांना गुलामीची जाणीव करून त्यामध्ये बंड करून उठेल. हे तिकडे लिहिलं त्याच्यामुळे आमच्यापर्यंत आलं. तर तो जो गुलामगिरी नावाचा ग्रंथ आहे, तो ग्रंथ महात्मा फुले जी काही ब्लॅक म्हणजे निग्रो काळ्या लोकांसाठी जी काही चळवळ गोऱ्यांनी चालवली अमेरिकेमध्ये आणि गोऱ्यांनी काळ्या लोकांना गुलामीतून मुक्त केलं, त्या लोकांना अर्पण केलेलं आहे. इथं आमचा 17, 18, 20 वर्षाचा युवक डोंबिवलीच्या बाहेर बाजूला कल्याणला काय चाललंय काय माहिती नाही, पुढे मुंबई आहे तिकडे काय चाललंय काय माहिती नाही. महात्मा फुले 73 ला म्हणजे जेमतेम 36-38 वर्षाचे आहेत. अमेरिकेत काय चाललंय, अमेरिकेत कोण कोणासाठी काम करतोय त्यांना ते पुस्तक अर्पण करतात. आणि जेव्हा बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष म्हणून भारतात येतो, भारतात येऊन दिल्लीला येतो, दिल्लीत आल्यानंतर लोकसभेत येतो, त्या लोकसभेमध्ये छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ हे पुस्तक त्यांना देतात सप्रेम भेट म्हणून. आणि सप्रेम भेट दिल्यानंतर सांगतात की तुमच्या म्हणजे काय लोकांसाठी महात्मा फुलेंनी तेव्हा विचार केलेला आहे. आणि अक्षरशः तो प्रसंग त्यावेळेच्या वृत्तवाहिनीने कव्हर केलेला आहे, मीडियाने कव्हर केलेला आहे. त्या बराक ओबामाला गहिवरून आलेले की हा माणूस आमच्या लोकांचा तेव्हा विचार केलेला आहे. 1873 किती महान काम आहे. त्याच्यानंतर त्यांनी
विधवा महिलांसाठी विधवा पुनर्विवाहाचं काम सुरू केलेलं आहे. केशव पण होऊ नये. बघा, केशव पण आणि सतीची चाल ही काय आमच्यामध्ये नव्हती. SC ST OBC आमच्यामध्ये कधी नव्हती. शिवरायांची आई काय सती गेलेली आहे. त्यांच्यानंतर 28 वर्ष MP मध्ये ग्वाल्हेर मध्ये सिंधिया घराण्याची राणी अहिल्याबाई होळकरनी राज्य केलेलं आहे. ती पण सती गेली नाही. मग राजमाता अहिल्याराणी. सती जाण्याची प्रथा, केशवपण करण्याची प्रथा, काकस्पर्श जर पिक्चर बघितला असेल, ती ब्राह्मणामध्ये प्रामुख्याने होती. ती याच्यासाठी होती की विधवा झालेली बाई बंड करू नये, ती विद्रूप दिसावी, म्हणून केशवपण केलं जायचं. त्याचा पुनर्विवाह व्हावा, विधवा व्हावा, याच्यासाठी महात्मा फुलेंनी काम केलं. अनारोस बाळाचं दत्तक त्यांनी घेतलेलं आहे. त्यांना मूल झालं नाही. बरेच वर्ष त्यांच्या घरच्यांकडे, सासरच्याकडे कुजबूज होती. आणि एकदा त्यांच्या घरच्यांनी त्यांना सांगितलं की बाबा ज्योतिबा, तुला मूल होत नाही तर दुसऱ्या लग्नाचा विचार का करत नाही. एकदा घरचे बोलले, एकदा सासरचे बोलले. ते बोलले ठीक आहे, मी तयार आहे, आमच्या दोघांची वैद्यकीय चाचणी करूया, पण माझ्यामध्ये खोट असेल, जर मी जबाबदार असेल बाप न व्हायला आणि सावित्री आई न व्हायला, तर तुम्ही सावित्रीचं दुसरं लग्न माझ्या समोर लावून दिलं पाहिजे. ही काय आहे? ही समता आहे. नाहीतर आमची समता कुठे असते? आम्ही गप्पा मारतो समानतेच्या नुसत्या, पण स्वयंपाक मात्र आईनेच केला पाहिजे, बहिणीनेच केला पाहिजे किंवा बायकोनेच केला पाहिजे. स्त्रीमुक्ती असावी, पण ती माझ्या घरी नसावी ताई, ती शेजाऱ्यांच्या घरी असावी, ती तिकडच्या एखाद्या वाड्यात वस्तीत असावी. हे का सांगतोय मी? कारण या तिन्ही महापुरुषांनी महिलांसाठी खूप मोठं काम केलं, खूप त्याग, बलिदान, परिश्रम घेतलेले आहेत. आणि मग हे उत्तर ऐकल्यानंतर कायमचं दुसऱ्या लग्नाचं जे काय हे आहे ते बंद होतं. आणि शेवटी एका अनवरस बाळ यशवंत नावाचं ब्राह्मण बाईचं स्वतः ते दत्तक घेतात, त्याला यशवंत नाव ठेवतात, त्या यशवंताला डॉक्टर सुद्धा बनवतात. असो, त्याच्यानंतर त्यांचं सुद्धा 1890ला निधन आहे. त्याच्यानंतर 91ला या देशाचे प्रमुख शिल्पकार राज्यघटनेचे संविधानाचे त्यांचा काळ आहे. आणि मग 90ला एक सूर्यास्त होतो आणि 91ला सूर्योदय होतो. आता बाबासाहेब सांगताना समान दुवे काय आहेत किंवा त्यांचा प्रभाव काय आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करील, कारण बराच वेळ झालेला आहे आणि मला नियोजकांनी, आयोजकांनी सांगावं किती वेळ उरलेला आहे, किती शिल्लक आहे, त्याप्रमाणे मी थोडक्यातच ना, बरोबर, एक समान दुवा सांगतो. बघा, तुम्ही सगळ्यांनी, बरेचसे लोक महाडला गेले असाल. 14 तळ्याचं पाणी काही लोकांनी आणलंय असेल. आता ते वापरत नाही, हा भाग वेगळा, पण आमची लोक आणतात. माझ्या आजीने आणलेलं आहे. तो जो काही संघर्ष आहे, आमच्या लोकांना आजही असं वाटतं की पाणी पिण्यासाठी संघर्ष झालेला आहे. पाणी पिण्यासाठी तो संघर्ष बिलकुल झालेला नाही. हे मी नाही सांगत, बाबासाहेब स्वतः सांगतात. तिथेच सांगतात भाषणात, ते म्हणतात की मला मुंबईला ह्या 14 तळ्याच्या पाण्यापेक्षा खूप शुद्ध पाणी मिळतं, ते नळावाटे येतं पाईपलाईनने आणि माझ्या घरापर्यंत येतं. हा संघर्ष, हा संघर्ष पिण्याच्या पाण्यासाठी नसून मानवी प्रतिष्ठेच्या प्रतिष्ठापनेसाठी आहे, प्रस्थापनेसाठी आहे. आमच्या लोकांना वाटतं पाण्यासाठी आहे, बिलकुल नाही. 2 कारण आहेत. तुम्ही ते ऐकले असतील पण तुम्ही कधी ते जोडले नाही त्यांच्यासोबत. एक कारण 27लाच का तुम्हाला माहिती आहे, बाबासाहेब 1924ला आमदार आहेत. हे जे 52ला सांगितलं होतं ना निवडणुका वगैरे वगैरे, हे सगळा खोटा प्रकार आहे, खोटा प्रचार आहे. हप्त्याने ब्रिटिशांनी भारतीय लोकांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. पहिली म्युनिसिपालिटी तयार केली, मग विधानसभा तयार केली, मग संविधान सभा, लोकसभा, असा तो प्रवास आहे. तर जी काही विधानसभा त्यावेळेस तयार होती, त्यावेळेस
दोन आमदार हे अस्पृश्यांचे घेतले जायचे, त्याच्यापैकी एक बाबासाहेब 1924 ला आमदार आहेत. 1924 ला महाड म्युन्सिपाल्टी चालू आहे. त्या महाड म्युन्सिपाल्टीमध्ये महानगरपालिकेमध्ये राव बहादूर सिके म्हणून एक ठराव पारित केलेला आहे. काय ठराव पारित केलेला आहे? काँग्रेस असं म्हणणं होतं की आधी आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवू आणि नंतर समाजाचं आणि सामाजिक स्वातंत्र्याचं बघू. बोले म्हणाले नाही, सायमल्टेनियसली सोबतच तुम्हाला राजकीय सुधारणा आणि सामाजिक सुधारणा कराव्या लागतील. मग सामाजिक सुधारणा करताना काय करायला पाहिजे? तर जे काही पाणवटे, विहिरी, तलाव हे काही सार्वजनिक मालकीचे आहे त्या ओपन मुक्त केल्या पाहिजेत. मुक्त केल्या पाहिजेत. 24 चा ठराव आहे. आंदोलन 27 ला आहे. का? 1927 ला हे जे राजे आहेत ना त्यांच्या जन्मदिवसाला 300 वर्ष होणार आहेत. आणि 1927-28 ला बाबासाहेबांना माहिती आहे पुढचा हप्ता देण्यासाठी म्हणजे पुढचं राजकीय प्रतिनिधी देण्यासाठी सायमन कमिशन येणार आहे. पूर्वी साऊथ बोर्ड कमिशन आलेले, त्याच्या अगोदर मोर्ले मुंटे सुधारणा आलेले आहेत. नंतर 10 वर्षाच्या समीक्षेनंतर सायमन कमिशन 27-28 ला येणार आहे. आणि मग काय केलं पाहिजे? आम्हाला अधिकार मिळण्यासाठी आम्ही हे सिद्ध केलं पाहिजे. जर आम्हाला तुम्ही हिंदू मानता तर पाण्याला स्पर्श करू द्या. आम्हाला तुम्ही हिंदू मानता तर देवळात घ्या, मंदिरात घ्या. तिकडे जाण्याच्या अगोदर इथं मुंबईमध्ये पत्र लिहिलं बाबासाहेबांनी ट्रस्टला, महालक्ष्मी ट्रस्टला पत्र लिहिलेलं आहे की असं असं आमचं म्हणणं आहे, आम्हाला येऊ द्या. नाकारलं जातं. लेखी नोंद तयार होते की तुम्हाला घेता येणार नाही. तिकडे गेल्यानंतर विरोध होतो. लेखी रेकॉर्ड तयार होतात. हे रेकॉर्ड कशासाठी? हे इंग्रजांना दाखवण्यासाठी. आणि मग जाणीवपूर्वक महाडच्या आता 14 तारखेच्या निमित्ताने बाबासाहेब सांगतात की रायगडच्या आसपासची जागा शोधा. का? रायगडावर राजांचं निधन झालेलं आहे. रायगड हे राज्याची राजधानी आहे, राजाची. तिथल्या आसपासची जागा शोधा म्हणजे महाड. हे काय आहे? हे त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे आणि हा रणनीतीचा भाग आहे. असे अनेक दुवे त्यांचे समान सांगता येतील. झेंड्याचा बाबासाहेब जेव्हा संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष होता, त्याच्यानंतर अनेक समित्या तिथे आहेत. तर एक ध्वज समिती सुद्धा आहे. त्या ध्वज समितीचे बाबासाहेब सभासद होतात. आणि 3 जुलै 1947 ला ते दिल्लीहून मुंबईला येतात. मुंबईला येताना ते सांगतात की देशभरामध्ये राष्ट्रध्वज कसा असावा याची चळवळ सुरू आहे. आणि चळवळ सुरू असताना महाराष्ट्रात तर तिथे काही दिसत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना, आमच्या बांधवांना शिवाजी राजांचा जो काही भगवा झेंडा आहे तो राष्ट्रध्वज असावा असं का वाटत नाही. आणि मग हे त्यांच्या सहकार्याने सांगतात. त्यांचे जे सहकार्य टिपणीस, चित्रे यांना सांगतात 4 जुलैला बैठक लागते राजगृहाला. आणि बैठक लागल्यानंतर त्या ठिकाणी मराठा मंदिरचे गावडे नावाचे अध्यक्ष येतात. मराठा मंदिर इथे आहे, वेस्टर्नला आहे. ते थिएटरच आहे मराठा मंदिर, पण ती एक मोठी संस्था आहे मराठा बांधवांची. आणि मराठा मंदिर सर पुढे आहे वेस्टर्न साईडला. तिथले गावडे कथे नावाचे लोक येतात. हिंदू महासभेचे भोपटकर, अजून 2-3 नाव आहेत, हे येऊन भेटतात. त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनची ताकद बाबासाहेबांच्या मागे होतीच. आणि मग ते सांगतात की तुम्ही एक ठराव पारित करा. तुम्ही ठराव पारित करून माझ्याकडे द्या, दिल्लीला या. स्वतः दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रमोदनाथ ठाकरे याच्यासाठी त्यांनीच लिहून ठेवलेलं आहे. हे सगळं खैरवणीच्या खंडात आहे. ही सगळी मंडळी जमा होते आणि सांगतात की ठीक आहे, शिवाजी राजांचं जे काही भगवा ध्वज आहे हा राष्ट्रध्वज होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तिथे वाद होतो. भगवा ध्वजावर मग कुंडलिनी कृपान, सावरकरवादीचे काही लोक आहेत त्यांना कुंडलिनी कृपान पाहिजे. मग बाबासाहेब म्हणतात दिल्लीला या आणि ठराव माझ्याकडे द्या. पण ही लोक दिल्लीला जात नाही. दुर्दैव असं आहे, आज जो तिरंगा झेंडा आहे हा कदाचित बाबासाहेबांच्या सोबत या लोकांनी जर गद्दारी केली नसती तर राष्ट्रध्वज हा भगवा असता.
आणि त्याने काय इम्पॅक्ट झाला असता ते सांगण्यासाठी हा मुद्दा सांगतोय. त्याने असा इम्पॅक्ट झाला असता, जो काय आज भारताचा राष्ट्रध्वज आहे 3 रंगातला, खरं तर 4 रंग आहेत त्याच्यामध्ये, निळ्या रंगाचं चक्र आहे, पण त्याच्या अगोदर चरखा होतं आणि केशरी रंगाच्या ऐवजी लाल झेंडा होता, लाल रंग होता, असा तो काँग्रेसचा झेंडा होता. लाल रंगाच्या नंतर केशरी आला आणि एक मुस्लिम संविधान सभेमध्ये मेंबर होते ते बदरुद्दीन नावाचे, त्यांनी अशी मांडणी केली की या चरख्याऐवजी इथे चक्र पाहिजे, अशोक स्तंभातलं चक्र पाहिजे. हे या देशाचं सम्राट अशोक म्हणजे राजवैभव आहे. आणि त्यानंतर ते चक्र स्वीकारलं जातं. तर हा जो काय राष्ट्रध्वज बघतो आज आमचे मुस्लिम बांधव खूप डोलाने फडकवतात. जर हे सगळे मुस्लिम बांधव भगवा जर त्यांच्या घरावर झेंडा असता तर दंगली झाल्या असत्या काय? कोणाची माय व्याली असती का दंगल करायला? एकाचीही हिंमत झाली नसती. असो, आणखी काय संबंध आहेत? दोघांच्याही आईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचं नाव जिजाबाई आहे. आहे का? जिजाबाई नाव आहे त्यांच्या आईचं. त्यांच्या आईचं नाव भीमाई आहे, पण भीमाई लवकर वारतात. नंतर रामजी सुभेदारांनी दुसरं लग्न केलेलं आहे. बाबासाहेबांच्या सावत्र आईचं नाव जिजाबाई आहे. दोघांचाही जन्म कुठे झालेला आहे? रणांगणात झालेला आहे. रणांगणात किल्ला शिवनेरी किल्ला हे काय आहे? हे रणांगण आहे, युद्ध आहे. किल्ले निर्माण त्यासाठी केले जायचे की संरक्षणासाठी स्वतःच्या आणि स्वराज्याच्या. त्या शिवनेरी किल्ल्यात छत्रपतींचा जन्म आहे, म्हणजे युद्धाची परिस्थिती आहे. बाबासाहेबांचा जन्म बी रणांगणातच आहे, मऊला. मऊ काय शॉर्ट फॉर्म आहे, संक्षिप्त रूप आहे. MHOW म्हणजे महू. आता त्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव रितसर केलेलं आहे. MHOW महू म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर. हे समान दुवे आहेत. बाबासाहेब बांचे 3 घोषित गुरु आहेत, पण एक अघोषित गुरु आहे ते शिवाजी महाराज आहेत. तुम्हाला कसं काय पण सांगतो. मित्राचा मित्र कोण? मित्र. मग गुरुंचा गुरु कोण? गुरु. शिवाजी महाराजांना गुरु कोणी मानलं? महात्मा फुलेंनी. मग आपोआप इनडायरेक्टली अप्रत्यक्ष ते बाबासाहेबांचे गुरु आहेत. कसे सांगतो? बाबासाहेबांची एक पद्धत होती. हे जे बराक ओबामाने वाचलं आणि तो गैवरला ना, स्मरणार्थ कुणाच्या तरी एखादं पुस्तक द्यायचं, ही पद्धत फुलेंकडून बाबासाहेबांकडून आलेली आहे. आणि मग बाबासाहेबांनी अस्पृश्य मूळचे कोणाचे पुस्तक आहे 3 लोकांना समर्पित केलेलं आहे. ते 3 लोक कोण? अस्पृश्य मूळचे कोणी वाचलंय का? माझ्या इथले माता भगिनी बांधवाला कुणी अस्पृश्य मूळचे कोण पुस्तक वाचलंय का? स्टेजवरच्या वगळता वाचा. कठीण काय ते जे पुस्तक आहे, ते जे पुस्तक आहे बाबासाहेबांनी 3 अस्पृश्य संतांना वाहिलेलं आहे. उत्तर भारतातले संत संत रोहिदास उत्तर भारत कव्हर केला. मध्य भारतातले संत संत चोका महार मध्य भारत कव्हर केला. आणि खाली गेला दक्षिणेत तर दक्षिण भारतातले संत संत नंदनार. चिदंबरम जो आहे ना, तो चिदंबरम या गावातला आहे, म्हणून त्याचं आडनाव चिदंबरम आहे. तर ते संत नंदनार जे आहे ते चिदंबरमचे आहेत. ही बाबासाहेबांची एक पद्धत आहे. पूर्ण भारत कव्हर केला 3 संतांना पुस्तक वाहून. आणि म्हणून त्यांनी 3 जे घोषित गुरु आहेत त्यांचे तथागत सिद्धार्थ बुद्ध, प्राचीन भारत, पूर्ण प्राचीन भारत कव्हर केला. मध्ययुगीन भारत संत रोहिदास, सगळ्या संतांचं आंदोलन त्याने कव्हर केलं. आणि आधुनिक भारत महात्मा फुले. अशा प्रकारे त्यांचा गुरुचा संबंध आहे. तर मला वेळेचं थोडं बंधन असल्यामुळे
थोडस घाई घाई घेतो आणि शेवटच्या एक दोन मुद्द्याकडे येतो. पत्रलेखनामध्ये बाबासाहेबांचे सगळे जे डॉक्युमेंटेशन आहे ना सगळं उपलब्ध आहे. 25,000 पानांचं साधारण 25 खंडामध्ये त्यांचे विस्तृत लेखन आणि भाषण आहेत. दुर्दैव असं आहे की ते आम्ही विकत घेत नाहीत, विकत घेतलं तर वाचत नाहीत, वाचलं तर समजत नाही, समजलं तर कोणाला सांगत नाही. सगळे पत्रलेखनचा एक 21 जो खंड आहे त्या पत्रलेखनामध्ये बाबासाहेब 1931 पर्यंत जय भवानी तलवार आणि पेन हा लोगो वापरायचे. आता प्रत्येक मंडळ एखादा लोगो रजिस्टर करतो ना, त्या प्रकारे त्यांनी एक लोगो तयार केला होता. त्या लोगो मध्ये त्या चिन्हामध्ये जय भवानीचं चित्र होतं आणि त्याच्या दोन्ही बाजूला एका बाजूने मात्र तलवार, एका बाजूला पेन. हे 1931च्या पत्रामध्ये अवेलेबल आहे. हे 27व्या महाचौदर तळ्याच्या सत्याग्रहात जय भवानी आणि हर महादेवच्या घोषणा दिलेल्या आहेत. हे काय आहेत? आमच्यातले समान लोक आहेत. जेव्हा अस्पृश्य मुलचे कोण लिहिलं त्याच्यामध्ये असं सांगितलं बाबासाहेबांनी की मराठा बांधवामधील महार लोकांमध्ये आता एकही कुळ नाही, तिथे सापडणार नाही. दोघांमध्ये समान आडनावाचे लोक आहेत. भोसले, राजेंद्र नाव आडनाव भोसले, आपले बीडचे भोसले. आता मी गायकवाड आहे, सयाजीराव गायकवाड. बाबासाहेबांना अमेरिकेत पाठवणारे पहिले राजे सयाजीराव गायकवाड. त्यांच्याकडे गायकवाड नाव आहे, आपल्याकडे गायकवाड नाव. अगदी SC/ST मध्ये पण गायकवाड नाव आहे. तुम्ही 4-5 जर ठळक नाव घेतले, भोसले, गायकवाड, कदम, जाधव, खरात, पवार, ही सगळी नाव मराठा बांधवामध्ये आहेत, महार बांधवामध्ये आहेत, आजच्या बौद्धांमध्ये आणि SC/ST मध्ये पण आहेत. तर बाबासाहेब काय सांगतात? आमचं कुळ एकच आहे. म्हणून आज जरांगे पाटलांना ते बळ मिळालं की नाही आम्ही एकच आहोत आणि आम्हाला आरक्षणाच्या यादीमध्ये घ्या. असो, 5 मे 1927 ला बाबासाहेब 300 वर्षी निमित्त बदलापूरला इथे जवळ आहे, तिथे हजार आहेत शिवजयंती निमित्ताने. आणि तिथे त्यांनी एक सांगितलेला इशारा दिलेला आहे की शिवाजी राजांनी जे काही राज्य निर्माण केलं त्या राज्याची सगळ्यांना सारखी सहानुभूती नव्हती किंवा सगळ्यांना समान वाटत नव्हतं, त्यामुळे काहींनी घात केलेला आहे आणि म्हणून नंतरच्या काळात ते राज्य पेशवाईचं रूपांतर झालेलं आहे. असाच इशारा बाबासाहेबांनी 1949 ला संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण करतानाही दिलेला आहे की जेव्हा शिवाजी राजा हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होता तेव्हा जयचंद सुद्धा हिंदू असून दिल्लीला मदत करत होता. मिर्झा राजेश्वर सिंग चालून येत होते. तर असे गद्दार लोक आजही आहेत आणि तेव्हाही होते. हा इशारा बाबासाहेबांनी दिलेला आहे. हे समान दुवे आहेत, हे आमचं हे नातं आहे आणि हे नातं जर पुढे जपायचं आहे तर असे छोटे छोटे का होणार कार्यक्रम झाले पाहिजेत. तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, मला प्रबोधन करण्यालायक समजलं त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. आणि वेळेची अडचण असल्यामुळे मी आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.